बाई साहेब आज आम्ही आलेलो आहे साऊथच्या स्कॉलरशिपसाठी. आणि ही सुष्मिताचं कॉलेज आहे बाय द वे. सुष्मिता इथं शिकलेली आहे आणि तिने इथं नाईट कॉलेज केलेलं आहे. काय यशोदा माता डायभाई गर्ल्स हायस्कूल इकडे केलेलं आहे तू. उपरवाला हां उपरवाला. मुक्कार गर्दी आहे मुक्कार स्कॉलरशिपसाठी. हां हां ना स्कॉलर किती गर्दी आहे. ह्या भाऊचा पेपर आहे. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. किती लाजू राहिला तू. नीट पेपर देशील होय. नीट पेपर देशील. नीट काय म्हणता क्वेश्चन पेपर बघ. माझेच नाही का माझे मित्र म्हणतील बरोबर. माझे मित्र काय म्हणतील स्वतःचा पेपर आहे ना तू नीटली येत नव्हता पळून जायचा एक्झाम मधून. आणि भावाला काय सांगू राहिला का पेपर नीटली प्रश्नपत्रिका नीट बघ असं. एकदम साईचा फ्रेंड आहे ना तेव्हा कसं स्मॅश करून राहिला. साई सांग ना त्याला आपण काय करतोय. हा किती लाजू राहिली. मुक्कार गडबड आहे अरे इथं. कोण कोण आहे करत. हाय हाय हां आहे ना मग मुक्कार गर्दी. एवढं तुम्ही इथं खेळायचं का. हे ग्राउंड होतं नाईटला खेळायचं तुम्ही. मग तुझं नाईट कॉलेज इथंच झालेलं आहे ना पुढं चालू असतं रात्रीचं पूर्ण. हां का. आणि तुझं कोणता होता क्लासरूम वरचा. TY BCom SY BCom TY BCom हां हां FY BCom. ओके. हे 3 वर्ग आहे कॉमर्सचे. इकडे पेपर पुढं रेल्वे नाही जाणार. हे पाणी बॉटल दे त्याला. पाणी बॉटल दे. ए ऑल द बेस्ट रे. काय रे कोणा सोडायला आलं. ठीक आहे किती नंबर आहे त्याचा. 313 आहे ब्लॉक नंबर 13 मध्ये. हा का मग साई जातोय बघ त्याच्यासोबत पाठवून दे. 16 नंबर ते पुढे ब्लॉक. 16 नंबरवरच आहे. नाही इथून पुढे जायचं. हे काय सोडतील ना मध्ये गडबड गेलेला आहे पण आम्हाला सांगत नाही का वर्ग कोणता आहे त्याचा. स्कॉलरशिपसाठी बडबड आहे बडबड होणार नुसती स्कॉलरशिप. सांगितलं पाहिजे होतं ना त्याने म्हणजे आपण घरी गेलो असतो. काय बोला किती गर्दी बघतो. पोलीस आता हाकलू राहिले आपल्याला. आता सगळ्यांना हाकलू राहिले. झाले का घरी आता एक्झाम देऊ राहिले. काही स्कॉलरशिप चालू झाली. किती वाजले. की भेटला मला. सुष्मिताच्या कॉलेजमध्ये मोठू बदलू ठीक आहे ठीक आहे पण मोठा पतलूच आहे. नाही काय लहान लहान पोरं नाही काय लहान लहान पोरांचे कार्टून आहे इथं. म्हणून मला कधी कधी असं वाटतं का तू बालिशवाणी येडे चाळे करते. मग तेच तर म्हणतोय तू येडे चाळे त्याच्यामुळे करायला लागली. तुझ्या कॉलेजमध्ये ना असे कार्टून वगैरे होते म्हणून. लहान मुलांची शाळा आहे. चल रे चल रे बालिश चल त्याला भेटला. गर्दीच गर्दी. फायनली साई गेलेला आहे क्लासरूममध्ये. त्याची एक्झाम चालू झाली असेल मे बी कारण 11:30ला स्टार्ट होणार होती एक्झाम आणि 10:30ला मध्ये बोलवलेली. आणि बाय द वे मी आहे कोर्टमध्ये कारण का तर मी असंच हिंडू राहिलो. मला हिंदू वाटतं. सो आता मी त्याच्याच म्हणजे सुष्मिताचं कॉलेज आहे ते पूर्ण कॉलेज तिथंच कम्प्लीट केलेलं आहे आणि त्याच्याच कॉलेजमध्ये साईडचा एक्झाम. बरं आता मी जाणार आहे बघू म्हणजे आता कोर्टमधून त्या कॉलेजमध्ये जातो त्याची वेट करतो मी कधी एक्झाम होईल. 1 वाजेनंतर होणार आहे. बघू आता काय होतं. स्ट्रीट आहे कोर्ट बाहेरची. इथं हे स्टॉल्स वगैरे लावलेले मे बी. आणि आत्ता जर का मी फिरू राहिलो तर एकदम बोगस एरिया वाटू राहिला मला. कारण कसे वे कुठे वे कोणी वे स्टुडंट बसलेले काही हे नाही वाटत आहे मला. सिरियसनेस नाही वाटू राहिली मला. पण बघू काय होतं. रिखम टेकडे आय थिंक मे बी
बसची वाट पाहू राहिले सगळेजण. काहीतरी आहे. चलो हे डॉगेश. आता आपल्याला रोड चेंज म्हणजे क्रॉस करावाच लागणार आहे. बिकॉज ऑफ आपलं कॉलेज आहे त्या साईडला आणि आपल्याला रस्ता क्रॉस करावाच लागणार आहे. ट्रॅफिक तेवढी खतरनाक 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 त्याच्यामुळे थोडं रिस्की होऊन जातं. बघू काय होतं. चलो 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 चला. सिग्नल सुटलेला आहे. लोकांना नोटीस होऊन जाते का हा कॅमेरा कावर असं पकडलेला आहे कावर हे असं. एक विचार येतो लोकांना का हा काय करतो. पुढे हो रॉंग साईडने चाललेलो होतो मी. आता बघतो काय करू. एक नंबर मूर्ती महाराजांची शिवशंभो. ते इतकं भारी होतं बुवा. आमच्या कॉलेजमध्ये असं मस्तपैकी महाराजांची मूर्ती लावलेली भारी वाटलं. कुठं बसायचं बसायला जागा नाही. इथंच येते तिथं सेंटर. सगळे पॅरेंट्स लोक बसलेले आहेत आणि मुलांचा वेट करतायत. समजूनच जाईल 1-1:30 वाजेला काय दिवे लावले सगळ्यांनी. सगळेजण त्याच टेन्शनमध्ये बसलेले. लवकर 1-1:30 वाजले यार. घरी जायचं आहे मला. फायनली एक्झाम संपत आलेली आहे. म्हणजे अजून 8 मिनटं बाकी आहे. 8 मिनटं झाल्यानंतर एक्झाम सुटेल. म्हणजे साई पण बाहेर येईल. आता आम्ही पण सगळे जाऊ. आता पॅरेंट्स लोकांची गर्दीच गर्दी. इथं खूप गर्दी होणार आहे आणि सगळेजण बसलेले बघू शकता इकडे तिकडे. आता निघतो आम्ही. चला बॅग पण आहे ना. आता निघतो आम्ही. बघतो आता साईची वाट बघतो. गेटचं बघा बिचारा एकटाच घाबरू नको जायला. ठीक आहे. पोलीस मागं होते पोलीस लोकांनी हे करायला पाहिजे. बेशिस्त बना. गेट बंद करण्यात आलेला आहे इथं. साहेब इथं एकदम कॉलेजचा आहे ना खराब व्यवस्थितपणा. सगळे पॅरेंट्स लोक उभे गर्दी करून. सगळ्यांना मध्ये जायची घाई आहे. सगळेजण व्हिडिओ वगैरे काढून राहिले. एकदम बेशिस्तपणा झालेला आहे स्कॉलरशिपचा. एवढी गर्दी झालेली आहे. बोला काका जोरात अजून जोरात काका. चला काका मी आहे.
तर मला कळलं होय की. अरे पुढे नका जाऊ ना माझा भाऊ अरे पुढे नका सोडा असं कसं काय शक्य आहे? चला चला खाली उतरा ग्राउंड मध्ये जाऊन बघा अरे माझा भाऊ पुढे गेलाय अरे आगुडे अरे बापरे एवढ्या अडचणीत येऊन हा बसला इथं भोंग्या किती गर्दी होती हरवला होता असं वाटलं होतं मला महाराजांजवळ जेवण करतोय आम्ही आता कसा गेला पेपर चांगला गेला किती लिहिला पूर्ण लिहिला चांगली गोष्ट बरं मग काय काय लिहिलं होतं काय काय आलं होतं आणि आहे का बुद्धिमत्ता ठीक आहे फायनली पेपर झाला ओके आता जाऊ जेवण कर आणि निघू आवर ओके साईला घरी घेऊन आलेलो आहे आणि आता साई बसलेलाच आहे रूममध्ये पण बाय द वे व्लॉग इथंच थांबू आपण थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग अँड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बिकॉज तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर का व्ह्यूज लाईक सबस्क्राईब केली तर मी अजून चांगला ब्लॉग बनवू शकतो सो गाईज लाईक शेअर कमेंट्स सबस्क्राईब बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग